काहीही नसलेला शब्द म्हणजे शव. आपण माणसं किती लालची असतो ना. आयुष्यभर पळत असतो, धावत असतो फक्त एका गोष्टीसाठी, नाव. जेव्हा जन्म होतो तेव्हा आपलीच माणसं आपल्याला नाव देतात. पुढे मोठे होतो तेव्हा प्रवास सुरू होतो त्याच नावाला मोठं करण्याचा. मग आपण यशस्वी होतो आणि आपलं नाव त्यांच्या सोबत जुळलं जावं म्हणून आपल्या भोवती गर्दी जमते, ती सुद्धा नावांचीच. या सर्व प्रवासामध्ये अपयश आल्यावर आपल्याला नाव ठेवणारी सुद्धा हीच गर्दी असते. तुमच्या आमच्या सारखाच मी आयुष्यभर झगडत होतो संपत्तीसाठी, पैशासाठी. अखेर अंत कुठे लिहिला होता? रस्त्यावरच्या त्या फुटपाथवर. आयुष्यभर फिरलो, भगवा माझा, निळा माझा, पिवळा माझा, पण आज कोणत्याच रंगाचं कापड अंगावर नाही. आता ही कापड सुद्धा उतरवली जातील. तो शवाघरातला यमराज येईल आणि फाडेल अख्ख शरीर आणि संपून जाईल सर्व ओळख. मी कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोण ओळखणार? आयुष्यभर जी माझी माझी म्हटली त्यांनीच अखेर माझं नाव संपवून टाकलं. तुमचा प्रवास सुद्धा तिथेच जाणार आहे. कसला गर्व आणि कसली संपत्ती, अखेर आपली ओळख एकच, शव. कोणत्याही जातीची वेलांटी नसलेला, कोणत्याही धर्माचा रफार नसलेला, कोणत्याही भाषेचा काना नसलेला आणि कोणताच उच्चार नसलेला शव. म्हणून बाबांनो विनंती करतो, संपत्तीसाठी, नावासाठी खोटी काम करू नका. अखेर सगळ्यांची ओळख हीच असणार आहे, शव. जाता जाता सुधीर फडक्यांची 4 ओळी तुम्हाला सांगून जातो. जाता जाता सरणावरती मला एवढेच कळले होते. जाता जाता सरणावरती मला एवढेच कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. त्या चितेवरती, त्या आशेच्या चितेवरती त्या रात्री मी एकटाच जळत होतो. सकाळ होताच कळले, आभाळ उजाळले होते. जाता जाता सरणावरती एवढेच कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.